नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी। बीट चालू आहे लाल तुरीची। आपण पुढे जाणून घेऊया आरशीद्वारे लाल तुरीचा बाजार भाव। पुढे 9,000 रुपया, 9,000 रुपया, 9,000 9,000 9,000 9,000 तीन बार 1 रुपया 9,101 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 9,101 इधर आपको सेट के 1 रुपया 2 रुपया 3 4 5 6 7 7 7 रुपया 7 रुपया 7 रुपया 7 रुपया 7 7 रुपया 11 12 25 26 27 51 75 74 99 5 9,300 रुपया 300 रुपया 300 रुपया क्या उड़ाना अपन ने लाके दे चालीस रुपया 9,340 है 40 दाव पड़ला 40 45 45 45 45 40 47 48 50 51 52 52 53 54 55 56 9,356 बोला बात 56 1 56 दो 56 दो क्या 56 तीन बार सेट 8,100 रुपया 100 रुपया 8,100 1 रुपया 11 12 5 6 50 ये बम्बा मारो 8,200 रुपया 200 रुपया 8,200 200 200 रुपया 8,200 रुपया 200 रुपया 1,600 रुपया 1 रुपया 1 रुपया 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 300 1 रुपया 8,301 1 400 2 रुपया 8,302 उधर है 3 रुपया 8,303 8,500 8,500 500 रुपया 8,500 500 रुपया 8,500 8,500 रुपया 8,500 1 रुपया 1 8,501 1 रुपया 8,501 8,501 रुपया 1 रुपया 8,501 रुपया 1 रुपया 1 रुपया 8,501 रुपया 1 रुपया 8,501 रुपया 1 रुपया 1 रुपया 8,501 8,501 8,501 रुपया 8,501 रुपया 8,501 रुपया 1 रुपया 1 रुपया 8,501 रुपया 8,501 रुपया 1 रुपया 8,501 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया बस आओगे 1 रुपया 1 रुपया बस आओगे 1 रुपया 1 2 8,500 2 रुपया 2 रुपया 2 रुपया 300 रुपया 8,500 2 रुपया 2 रुपया 2,500 2 रुपया 2,500 2 रुपया 2 रुपया 8,500 या ठिकाणी आपण यायला आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती हरिकृपा आडत दुकान नंबर D35। या ठिकाणी आपण बीटद्वारे बी जाणून घेतला जो लाल तूर आहे तिचा बाजार भाव।
व जे आपले मालक पण आहे बाजूला व शेतकरी बांधव बी इथं या ठिकाणी, त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे या तुरीचं व्यवस्थापन केलं व त्यांना काय खर्च आला आणि साधारण उतारा काय आला. माझं नाव रवींद्र रामनाथ तांबे, शेंद्रा MIDC, छत्रपती संभाजीनगर. आपण किती एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली? आम्ही जवळपास 2 एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली होती. एका साईडनं 3 तासं 4-4 फुटाचं अंतर आणि ह्या साईडनं 3 तासं आणि मध्ये 7 फुटाची गल्ली सोडली होती, म्हणजे फवारणीसाठी. तुरीची फवारणी 2दा ट्रॅक्टरनं ब्लोअरद्वारे. झाडं जर वगळल्या असतील किती क्षेत्राला असतं आपलं? झाडं जर वगळण्यात झाले असते समजा ते 2 एकर क्षेत्रामध्ये पूर्ण जवळपास आणखीन ते आमचे 2-2 तास वाढले असते, 1-1 तास तरी वाढलं असतं. आणि आम्ही 2 फुटाचं अंतर ठेवलं प्रत्येक झाडामध्ये आणि तासाचं अंतर 4-4 फूट ठेवलं आणि मध्ये फवारणी करण्यासाठी 7 फुटाचं अंतर ठेवलं. आपले जर मोसंबीत झाडं नसते तर आपलं क्षेत्र कमी झालं असतं ना? हा, क्षेत्र कमी झालं असतं आणि मोसंबीत झाडं आम्ही कट केले होते, परंतु फवारणी करण्यासाठी आम्ही जवळपास 7 फुटाचं अंतर ठेवलं होतं. हां. साधारण तुरीला किती खर्च आला तुम्हाला एकदम लागवडीपासून बी आणण्यापासून मार्केटला आणण्यापर्यंत? आम्ही ती 1.5 किलोची बॅग घेतली होती. कोणती होती? पंचगंगासाठी होतं, कंपनीने दिलेली तूर होती ती. पंचगंगाची? हां, पंचगंगाची लाल तूर आहे. 1.5 किलोची बॅग होती, त्यातल्याच जवळपास उरलं होतं. ती काय 500-600 रुपयाची बॅग होती. हां. आणि त्याला आम्ही खत कुठलंच टाकलेलं नाही आहे, फक्त एक फवारणी केलेली आहे आणि पाणीसुद्धा भरलेलं नाही. यावर्षी जवळपास वेळेवरच पाऊस पडत राहिला. हां. आज काय भाव मिळाला तिला? आज हिला 9,000 रुपये भाव मिळाला या ठिकाणी. 9,000. हां. साधारण तुरीला किती भाव पाहिजे? तुमची मार्केटला आणण्याच्या अगोदर काय अपेक्षा होती की बाबा तुरीला कमीत कमी आता जी डाळ आहे आपली, ती डाळ जवळपास 140-150 रुपये. हां. तुरीला काय भाव मिळाला पाहिजे? तुमची वैयक्तिक अपेक्षा काय? साधारण शेतकरी या हिशोबानं आम्हाला अपेक्षा होती 10-10,500 रुपये क्विंटली, प्रत्येक क्विंटल 10 ते 12,000 रुपये असा भाव मिळाला पाहिजे होता तुरीला. तरीसुद्धा जवळपास चांगला भाव मिळालेला आहे. हां. तूर पीक कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही दरवर्षी घेता का यंदाच घेता? आम्ही याच वर्षी घेतलं. आतापर्यंत आमच्या मोसंबीत झाडं होते, झाडं कट केले आणि आम्ही तुरीचं पीक घेतलं यावेळेस. तुम्ही काय मेसेज शेतकरी बांधवांना काय सांगू? शेतकरी बांधवांना तुरीविषयी हेच का, तुरीमध्ये जेवढं अंतर तुम्ही जास्त ठेवणार तेवढं तुमचं उत्पन्न वाढणार. हां, जेणेकरून तुम्हाला फवारणीसाठी, अंतर मशागतसाठी जेवढं अंतर तुम्ही ठेवणार तेवढ्यासाठी तुमचे तूर चांगल्या प्रकारे येणार. जाता जाता एक छानपैकी या ठिकाणचे शेतकरी बांधव होते संभाजीनगरचे, त्यांनी आपलं जाता खूप छान सल्ला द्याला. या व्हिडिओमध्ये थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडता व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.